हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी प्रज्वल तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते। आज तिळगुळाचे लाडू बनवते पुन्हा एकदा, पण अख्खा बनवणार आहे यावेळी तिळगुळाचे लाडू। त्यांनी मला छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे सांगितले। अर्धा किलो तिळगुळ आणि शेंगदाणे वापरणार आहे। बघूया रेसिपी कशी होती तर, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा शेंगदाणे भाजते मी। काही मिक्सर मधून नाही काढायचे शेंगदाणे, असेच करायचे ना। हा, मिक्सर मध्ये खूप बारीक होते माझ्या। बर, लाडूला छान लागते। असे भाजायचे, पिकायचे, जास्त बारीक करायचे नाही तर। बरोबर, अशी करायची का? असे करायचे। आता गुळ बारीक करताय का? आता गुळ बारीक करायचे। बरोबर, गुळ बारीक करायचा, आता पाक करायचा, मिसळायचा, लाडू बनवायचा। अगं त्याच्यात पाणी वगैरे काय नाही टाकायचं? नाही नाही नाही, पाणी नाही, काय नाही। शेंगदाणे आणि तीळ असं मिक्स करायचे। आता याच्यात गुळाचा पाक टाकायचा आहे ना? लाडू बनवायचे। थंड पाणी घेऊ का हाताला? थंड पाणी घ्या। पण किती हात दुखतील आता। लाडू बनवायचे बघा असं। अरे वा, झाला लाडू। थंड झालं तरी याचे लाडू बनवते। हो का? तिळगुळाचे लाडू बनवायचे। गुळ करायचा, पिकायची बारीक, जास्त बारीक नाही करायची। छान पाक करायचा आणि असं करायचं, पाणी नाही टाकायचं, काय नाही टाकायचं। छान लाडू बनवायचे, गावरान लाडू म्हणते त्याला, गावरान। बघा छान पैकी असे मस्त गावरान लाडू तयार झालेत। माझे लाडू बिलकुल छान नव्हते झाले, अक्कांनी खूप छान बनवले। नेक्स्ट टाइम आता मी ह्याच पद्धतीने लाडू बनवणार।